आज आपल्यासोबत आहेत माननीय डॉक्टर अपर्णाताई कुटे। तर त्या आज आपल्या शेगावमध्ये असा भव्य दिव्य कार्यक्रम घेणार आहेत। तर त्या कार्यक्रमाचं नाव आहे विश्व मांगल्य सभा। तर चला मग जाणून घेऊया त्यांच्याकडनं आपल्याला कोणता संदेश देणार आहे। चला अपर्णाताई नमस्कार। नमस्कार ताई। ताई मला सांगा की असा हा जो आपण ठरवलेला आहे शेगावमध्ये, तर त्या कार्यक्रमाचं नियोजन कसं काय करणार? सर्वप्रथम मी या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना नमस्कार करते। विश्व मांगल्य सभा जी राष्ट्रव्यापी महिलांचं मातृशक्तीचं संघटन आहे, या संघटनेसाठी आम्ही काम करतो। मी या संघटनेमध्ये जनप्रतिनिधी परिवार संपर्क विभाग याची पश्चिम विदर्भाची संयोजिका म्हणून जबाबदारी सांभाळत असते। या संघटनेला 15 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या 15 वर्षाच्या उपलब्धीमुळे आम्ही संपूर्ण देशभर अशी संमेलनं घ्यायचं आयोजित केलेलं आहे। आपल्या या पश्चिम विदर्भाचं संमेलन आमच्या गजानन महाराजांच्या आशीर्वादाने आपल्या शेगावमध्ये संपन्न होत आहे आणि या संमेलनासाठी आम्ही जवळपास 1500 महिला अपेक्षित आहे। 5 जिल्ह्यांमधून सगळ्या महिलांशी संपर्क झालेला आहे आणि 1500 महिला आपल्या संमेलनाला येतील असा आमचा पूर्ण विश्वास आहे। हो, मी असं मगाशी बोलणं तुमचं ऐकलं तेव्हा असं मला जाणवलं की तुम्ही काहीतरी अनाथ मुलांसाठी पण काही कार्यक्रम करणार आहेत। तर त्याच्याबद्दल काही थोडी माहिती? हां, विश्व मांगल्य सभा अनेक आयामावर काम करते। विद्यार्थ्यांसाठी, बालकांसाठी, मातृशक्तीसाठी छात्रसभा असेल, बालसभा असेल, सदाचार सभा असेल। तर तुमचा जो प्रश्न आहे की अनाथ बालकांसाठी काय काम करतात, अनाथ बालकांसाठी स्वनाथ परिषद म्हणून एक आमचं आयाम आहे। स्वनाथ म्हणजे आम्ही बालकांना अनाथ म्हणू नये, संबोधू नये, आपण त्यांना स्वनाथ म्हणूया, त्यांचे नाथ तेच। तर अशा स्वनाथ बालकांसाठी यांचा एक सर्वे झालेला आहे आणि त्यांचा एक आकडा काढलेला आहे की जवळपास 40,000 अशी बालकं आहे की जे एकल पालकत्व किंवा अनाथ आहे। मग या बालकांना आर्थिक कोणीतरी मदत कधीतरी करून देतं, पण त्यांना भावनिक आधार नसतो आणि हा भावनिक आधार मिळावा म्हणून ही स्वनाथ परिषद जी आहे या मुलांना एक चांगली माता निवडून त्यांच्याशी जोडून देते। मग त्या मातेनी आपल्या मुलासारखं त्याला प्रेम द्यावं, त्याला कधीतरी विचारावं, कधी आजारी पडला तर त्याला कधीतरी मदत करावी, त्याला त्याचं काही आधार लागत असेल, मानसिक आधार लागत असेल, त्याला विचारावं, सणवार असेल तर त्याची चौकशी करावी, त्याला काहीतरी गोड खाऊ द्यावा, जेणेकरून त्याला कधी असं मनात वाटू नये की मला आई नाही आहे। बघा, आई ही आपल्या प्रत्येकाच्या जीवनातला खूप मोठा आधार असतो आणि या स्वनाथ परिषदेच्या माध्यमातून त्या मुलांना आम्ही आई देण्याचा प्रयत्न करतोय। अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम ताई राबवतात आहेत। तर आता ताई माझा एक शेवटचा प्रश्न आहे की आमच्या युवा चॅनलच्या वतीने तुम्ही महिलांना काय सांगू इच्छिता? नक्कीच आज युवा क्रांती चॅनलच्या माध्यमातून मी शेगावमधल्या सगळ्या महिलांना आवाहन करेल की खूप सुंदर असा कार्यक्रम आहे। हा कार्यक्रम क्वचित होत असतो आणि या कार्यक्रमाला समस्त मातृशक्तीने अधिकाधिक संख्येने येऊन पूर्ण वेळ उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, जेणेकरून हे कार्य कसं चालतं हे आपल्याला कळेल आणि याच्यातून आपल्याला नक्कीच जीवन जगण्याची प्रेरणा मिळेल आणि आपल्या माध्यमातून इतर महिलांना सुद्धा प्रेरणा मिळेल। हो नक्कीच ताई, शेगावच्या महिला तुम्हाला तशा प्रतिसाद देतीलच। युवा क्रांती न्यूजसाठी मी शीतल निकम, नमस्कार।